मग आज आपण शिकणार संख्या आणि त्याचे प्रकार कोणकोणते पडतात. बघा नेमकं संख्या आणि संख्येचे प्रकार कोणकोणते पडतात. तर पहिला प्रकार पडतो तुमच्या नैसर्गिक संख्या. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो. नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं. त्याला दुसरं नाव काय आहे. त्याला दुसरं नाव आहे मोज संख्या. मग मोज संख्या म्हणजे नेमकं काय. नैसर्गिक संख्या म्हणजे काय. पहिल्यांदा आपण बेसिक सगळ्या गोष्टी आपण बेसिक बघणार आहोत आणि त्यानंतर लक्षात ठेवा स्टेप वाईज प्रत्येक संख्येचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्याला किंवा मोज संख्या म्हणजे काय रे. ज्या संख्येची सुरुवात जी होती ना ती सुरुवात 1 पासून होते. ज्या संख्येची आता एखाद्यास आपल्याला गोष्ट मोजायची असेल. एखादे घटक जर काय घटक असतील ते घटक जर मोजायचे असेल लक्षात ठेवा तुमच्याकडे ते समजा पेन आहेत आणि तुम्हाला पेन काउंट करायचे मोजायचे. तुम्ही काय करणार आहे शून्य म्हणणार का तिथं नाहीये. आपण काय म्हणणार 1 2 3 4 5 असं म्हणणार. म्हणजे सुरुवात करताना आपण 1 पासून करणार. सुरुवात करताना आपण कुठून करणार 1 पासून सुरुवात करणार. म्हणजे शून्यापासून आपण सुरुवातच नाही ना. तुम्हाला बेंच मोजा सांगितले तुम्ही शून्य असं म्हणणार का तिथं नाही. आपण काय म्हणणार 1 2 3 4 5 बेंच आहेत त्या ठिकाणी. म्हणजे सुरुवात जी केली ना तुम्ही सुरुवात ती कुठून सुरुवात केली तुम्ही 1 पासून. कुठून केली 1 पासून. 1 2 3 4 5 डॉट 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 डॉट. यांना आपण काय म्हणतो यांना म्हणतो नैसर्गिक संख्या. यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. यांना नैसर्गिक आवाज येतो का रे. नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येची सुरुवात जी आहे ना ज्या संख्येची सुरुवात नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्येला दुसरं नाव आहे तुमचं मोज संख्या. मग तुम्हाला जर विचारलं सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर आपण सहज सांगू शकतो. सुरुवात कुठून झाली रे 1 पासून. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर तुम्ही सांगू शकता ती 1 आहे. पण विचारलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर आपण सांगू शकणार आहे का नाही सांगू शकणार. का रे बाबा. कारण सुरुवात 1 पासून होती पण शेवट कुठं होतं हेच माहित ना आपल्याला. याचा अर्थ नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या कशा आहेत त्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या अनंत आहेत. नैसर्गिक संख्या कशा आहेत त्या अनंत आहेत. त्यामुळे जर आपल्याला विचारलं सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर ती सांगू शकत नाही. आपण का सांगू शकत नाही कारण नैसर्गिक संख्या कशा आहेत त्या अनंत आहेत. क्लिअर का रे बाबा. नैसर्गिक आहे ना पुढचा प्रकार त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणायचं त्याला इंग्लिशमध्ये आपण होल नंबर म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो होल नंबर म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो होल नंबर म्हणतो. मग होल नंबर कशाला म्हणायचं. बोला होल नंबर कशाला म्हणायचं. शून्य. बघा पूर्ण संख्या किंवा होल नंबर कशाला म्हणायचं शून्य. शून्य व नैसर्गिक संख्या. शून्य व नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो संख्या समूह बनतो जो संख्या समूह बनतो त्यास पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे पूर्ण संख्या कशाला म्हणायचं शून्य आणि नैसर्गिक संख्या यांचा मिळून जो संख्या समूह बनतो त्याला काय म्हणतो आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली आहे तुमची शून्य आहे. जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान
सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? पूर्ण संख्या. तर त्याचं उत्तर असलं पाहिजे तुमचं 0. काय असलं पाहिजे? 0. सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? सॉरी, पूर्ण संख्या कोणती? सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? पूर्ण संख्या. तर सांगू शकत नाही ना आपण. का सांगू शकत नाही? नाही सांगू शकत आपण त्या ठिकाणी. कारण पूर्ण संख्या सुद्धा कशा तुमच्या अनंत आहेत. म्हणजे ज्या संख्येची सुरुवात 0, 1, 2, 3, 4, 5 आणि डॉट डॉट होते. म्हणजे सुरुवात शून्यापासून होते. सुरुवात शून्यापासून होते. पण आपण संख्या तुमच्या पूर्ण संख्या अनंत आहेत. आपण ती सांगू शकत नाही. म्हणजे पूर्ण संख्या ज्या त्या पूर्ण संख्या ह्या अनंत आहेत. ह्या अनंत आहेत. पूर्ण संख्या ह्या कशा आहेत? त्या अनंत आहेत. त्यामुळे आपण मोठी पूर्ण संख्या कोणती आहे ते आपण सांगू शकत नाही. क्लिअर करा बाबा. पूर्ण संख्या म्हणजे क्लिअर का? पूर्णांक संख्या म्हणजे काय माहिती का? ऋण संख्या, ऋण संख्या, ऋण संख्या, शून्य, धन संख्या, धन संख्या. तुमच्या ऋण संख्या असतील, तुमचं शून्य असेल, तुमचं धन संख्या असेल, ह्या मिळून ज्या संख्या बनतात, या मिळून बनणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय? ऋण संख्या असतील, शून्य असेल, धन संख्या असेल, या मिळून बनणारे जो संख्या समूह आहे त्याला म्हणायचं पूर्णांक संख्या असे म्हणतात. मग सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? सर्वात मोठी कोणती? सर्वात लहान पूर्णांक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकत नाही. नाही सांगू शकत आपण. का रे बाबा नाही सांगू शकत? आपण सगळ्यात लहान पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण पूर्णांक संख्या ह्या अनंत आहेत. पूर्णांक संख्या अनंत आहे. पूर्णांक संख्या ह्या अनंत आहेत. त्या कशा आहेत? त्या अनंत आहेत. अनंत असल्यामुळं आपण त्या सांगू शकत नाही की सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती. कारण त्या कशा आहेत? तुमच्या अनंत. पूर्णांक संख्या तुमच्या संख्या रेषेवर असतात. तुमची ह्या संख्या रेषा काढली आणि ह्या संख्या रेषेवरती तुम्हाला हित मध्यभागी बरोबर काय असतं? 0 असतो. हित ओ असतो. मग इकडे तुमचे काय असतात? मायनस असतात आणि इकडे काय असतात? तुमचे धन संख्या असतात. म्हणजे इकडे 1, 2, 3, 4 आणि इकडे 5. इकडे -1, -2, -3, -4 आणि मायनस किती आलं तुमचं? 5. इकडल्या संख्या ज्या झाल्या ना, इकडल्या संख्या तो धनसंख्या झाल्या. काय झाल्या? तुमच्या धनसंख्या झाल्या. धनसंख्या. हा झाला 0 आणि ह्या झाल्या तुमच्या ऋण संख्या. ह्या झाल्या ऋण संख्या. म्हणजे ऋण संख्या असेल, 0 असेल, धनसंख्या असेल, या सगळ्या संख्या बनतात. ह्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? ह्याला काय म्हणतो त्या ठिकाणी? पूर्णांक संख्या. काय म्हणतो? पूर्णांक संख्या. क्लिअर करा बाबा. लक्षात ठेवायचं. जर तुम्ही काय केलं? मायनस चिन्ह दिलं. जर तुम्ही मायनस चिन्ह दिले तर ती संख्या जी आहे ना, मायनस चिन्ह दिल्यानंतर ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. शून्यापेक्षा काय होते? लहान होते. मायनस चिन्ह दिले असता ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. शून्यापेक्षा कशी होते? लहान होते. म्हणजे तुम्ही जर त्या संख्येला काय केलं? मायनस चिन्ह दर्शवलं तर ती संख्या शून्यापेक्षा लहान होत जाते. आणि जर प्लस चिन्ह दर्शवलं, प्लस चिन्ह दिले असता
प्लस चिन्ह दिले असता ती संख्या शून्यापेक्षा मोठी होते. शून्यापेक्षा कशी होते? मोठी होते. शून्यापेक्षा मोठी होते. क्लिअर? शून्यापेक्षा कशी होते? लहान होते. आणि जर प्लस चिन्ह दिलं तर शून्यापेक्षा कशी होते? त्या ठिकाणी ते मोठे होते. म्हणजे इकडे जाताना तुमची डावी असणार बाजू आणि इकडे जाताना काय असणार? तुमची उजवी असणार. चला, आता ह्याला व्यवहारामध्ये वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची मोजायची तुम्हाला. समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची समजा समुद्र सपाटी आहे तुमची आणि त्या समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची मोजतो आणि ती धनसंख्येने दर्शवतो. समुद्र सपाटीपासून डोंगराची उंची मोजताना ती धनसंख्येने दर्शवली जाते. ती धनसंख्येने दर्शवली जाते. म्हणजे समुद्र सपाटीपासून तुम्हाला एखाद्या डोंगराची उंची मोजायची आणि त्या डोंगराची उंची मोजतात लक्षात ठेवा, तेव्हा ती धनसंख्येने दर्शवली जाते. समजा तुमचा हिमालय असेल किंवा तुमचा माउंट एव्हरेस्ट असेल. आता माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे तुमची? 8,848 असं समजा. तर त्याची उंची मोजताना लक्षात ती तुम्हाला दर्शवताना ती धनसंख्येने दर्शवायची. का? समुद्री सपाटीपासून एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या घटकाची आपण जेव्हा उंची मोजतो तर ती दर्शवायची धनसंख्येने. कशाने दर्शवायची? धनसंख्येने. हे क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का? मग आता समुद्र सपाटीपासून तुम्हाला खोली मोजायची किंवा समुद्र तळाची खोली मोजायची. समुद्र तळाची खोली मोजताना ती ऋण संख्येने दर्शवतात. कुठली खोली असू द्या, खोली मोजताना ती ऋण संख्येने दर्शवायची असते.